ऐकोनी धर्माचे वचन गईवरले धर्माचे मन विकलवाने तयाचे वदन नयनी जेव्हा देखिले श्रोत्यांच्या चरणी वंदन करून माऊली श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोलले व माता पित्यांच्या चरणावर विनम्र वंदन करून आता ग्रंथा आरंभाला आपण सुरुवात तर झालीच, पण आज हा ग्रंथ कथेचा स्वर्गारोहण पर्व ग्रंथ कथेचा हा आज शेवटचा दिवस आहे। तर ह्या शेवटच्या दिवसाचा हा तुमच्या श्रोत्यांसाठी श्रोते आपणासाठी हा काय एक प्रसाद आहे की आपल्याला हा प्रसाद आहे की कथेचा पुढे भूमी येईलच की कथेचं एक उचिष्ट म्हणजे आजपर्यंत कथा आपण आजपर्यंत पंक्ती झाल्या, जेवणाच्या पंक्ती भरपूर झाल्या, पण शेवटचे जे उचिष्ट जे आहे ते कोणाच्या वाट्याला आले? आपल्या श्रोत्यांच्या वाट्याला आले, आपण भक्तजनांच्या वाट्याला आले आणि या सर्व संतांच्या वाट्याला आले। आणि आता इथे काय झालंय की ऐकोनी धिवराचे वचन, आता इथे धर्माकडे कोण आलाय? धर्म हा सभेमध्ये बसलेला असताना त्या सभेमध्ये एक कोली आलाय आणि तो काय बोलतोय धर्माला की काय बोलतोय की हे राजा, ही माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे, माझ्या मुलाबाळाला खायला अन्न नाही आणि माझ्या बाई माणसाने घरात तांडव केलाय। आपल्या पण घरात काही वस्तू नसल्यानंतर आपली पण बाई म्हणून तांडव करतो, आपण पण सहजगत्या बोलतो काय समजतात घरात काय नाही, बायकोला जेवायला देईल काय नाही। आणि अशा प्रकारे हा धर्माकडं विनंती करतोय, हे राजन मायबाप की माझी मुलं उपवासी आहे, सुरेरी माझी मुलं उपवासी आहे, तर तुम्ही कृपा करून पुढे काय बोलतोय तो ते करुणा उपजली धर्माशी म्हणे अन्न काय होईल याशी मग सोनत तयासी दिला धर्मे। आणि अशा प्रकारे धर्मराजाच्या समोर त्यांनी विनंती करत असताना त्याच्या राजा हा एक सर्व गुणसंपन्न असतो आणि तो याचक जो आला होता मागण्यासाठी जो आला होता हा धिवर, त्याच्या डोळ्यामध्ये धर्माने जाणलं की खरोखर याची परिस्थिती काय आहे, चिंताजनक आहे। आणि चिंताजनक परिस्थिती असताना आपण जर याला अन्न दिलं तर अन्न काय तो 1-2 दिवसात संपून जाईल याचं अन्न, मग याला काय करूया आपण? धर्माने विचार केला काय करूया याला आपण, काय केल्याने याचं दारिद्र्य दूर होईल। आणि मग धर्माने काय केलं, त्याला एक सोन टाका, मग सोन्याचं नाणं दिलं। आणि मग ते सोन्याचं नाणं दिल्यानं का दिलं, उद्देश कोणता होता? आपण सुद्धा एखादा धंदा जर आपण करायला लागलो तर आपण कोणाकडे मदत मागतो, बाबा रे मी आमका धंदा करतोय, मला थोडी अर्थार्जन मदत करावी, आणि मग त्यामध्ये आपण धंदा व्यवसाय आपण पुढे नेत असतो। आणि मग धर्म सुद्धा हा राजा कसा होता की प्रजेचं खरोखर आई वडिलांसारखं पालन करणारा हा धर्मराजा होता। आणि मग त्यांनी त्या धिवराच्या नेत्रात पाहिलं, डोळ्यात पाहिलं की खरोखर हा काय, खरोखर याची परिस्थिती चिंताजनक आहे आणि याच्यातून याला आता जर आपण अन्न दिलं तर यातून अन्नातून हा काय करू संपून टाकेल, मग याला आपण काय करूया, व्यवसायाला लावूया। आणि मग त्या उद्देशाने धर्माने काय केलं, एक सोन टक्का त्याला सोन्याचं नाणं दिलेलं आहे। आणि मग पुढं काय झालंय, दिवर थोर आनंदला हर्षयुक्त घराशी आला, वृत्तांत सर्व सांगितला श्री आणि बालकाशी। आणि अशा प्रकारे धिवराला एवढा आनंद झालाय की राजाने मला काय दिलंय, सोनटक्का दिलाय, राजाने मला काहीतरी धन दिलंय। आणि मग त्याने ते येऊन काय केलंय, आपल्या मुलाबाळाला आपल्या पत्नीला त्यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर त्याला एवढा आनंद झालाय की म्हणजे त्याचा आनंद म्हणजे आता मला सांगता राजाने काय देऊन दिलं असतं, अन्न दिलं असतं, पण राजाने विचारपूर्वक असा राजा दूरदृष्टी ठेवून राजाने सोनटक्का दिल्यामुळे त्या धिवराला आनंद झालाय। आणि तो आपल्या बायका मुलांना सांगत असताना मग धिवरे काय केले त्या सोनटक्क्याशी मोडिले, मग सूत विकत घेतले धिवरे त्या द्रव्याचे।
सोनटक्का त्याने घेतलेला आहे आणि मग त्याने काय केलंय, तो बाजारात गेलेला आहे आणि बाजारात गेल्यानंतर त्याने त्या सोनटक्क्याचा काय केलं, मोल केलाय, म्हणजे तो विकलेला आहे आणि तो विकल्यानंतर त्यातून येणारा जो धन होता, पैसा होता, त्या पैशातून त्यांनी काय केलंय, असं जालं म्हणजे सूत विकत घेतलंय आणि त्या सुतातून त्यांनी काय केलंय, मोठं जालं बनवलंय. मग त्या सुताचे पाहे मोठे जाले केले आहे, प्रत्ययी तो पारदीस जाये, केले पारदी जलांता. आणि मग हा कोली होता आणि मग त्यांनी कोलीचा हा त्याचा व्यवसाय, मच्छीमारी मासेमारीचा त्याचा व्यवसाय होता आणि तो व्यवसाय त्यांनी लक्षून त्यांनी काय केलंय, त्या सुतातून असं काय केलंय, असं मोठं जालं केलंय आणि जालं तयार केलं. त्यांनी मग काय केलंय, मच्छीमारीचा व्यवसाय चालू केलेला आहे. आणि मग पुढे जली झाले असे टाकीत, आपुले उदर पोशी सतत, मीन मारी असंख्यात, म्हणे हा प्रसाद धर्माचा. आणि अशा प्रकारे तो जगामध्ये मासेमारी करत असताना त्याला असंख्य मासेमारी चांगली होत होती आणि त्याच्यातून त्याला काय होत होता, त्याचा उदरनिर्वाह चालेल एवढं त्याला धन मिळत होता. आणि त्यावेळेला तो काय करत होता, की तो धर्माचे आभार मानत होता. बघा, आपण जर एखाद्याने आपल्याला जर मदत केली तर आपण सुद्धा बोलतो, दादा रे, बाबा रे, तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून माझ्या बाईचा कार्य झाला. आणि अशा आणि प्रत्येक वेळेला आपण त्या माणसाचे काय करत असतो, आभार मानत असतो. आणि त्यावेळेला त्या ढोराने सुद्धा तेच केलं. प्रत्येक वेळेला तो काय करत होता, धर्माचे आभार मानत होता, की खरोखर आज धर्मराजाने मला काय केलंय, की मला अन्नाला लावलं, मला त्याने एक प्रकारचे काय केलं, प्रसाद दिलाय, हा भगवंतच मला भेटला. अशा प्रकारचं धर्मराजाला आशीर्वाद देत होता. ऐसा प्रत्ययी उपकारा, धर्माचा मानितो धीवारा, आगा ऐसा विचारे, धर्माचे प्राप्त येणे गुणे. आणि मग अशा प्रकारे हे त्या कोल्याचे धर्माला वारंवार शुभ आशीर्वाद भेटत होते. आणि हाच तर काय या देवराने दिलेला प्रसाद, हा धर्माला देवराने दिलेला प्रसाद, हा प्रसाद तर नाही भेटला म्हणून या वाटेतून या धर्मरायाचं विमान चाललेलं आहे. अशा प्रकारे कोण बोलत आहेत एकमेकाला, दूत बोलत आहेत. अगा सर्वांशी द्यावे अन्ना, परिधान द्यावे पात्र पाहुणा, मनोने धर्माशी पतने, हिंसा संगे दोष घडला. आणि मग इथे काय इथे काय होईल, की दान कसं पाहावं, की पात्र पाहून दान द्यावं, की माणसाची कुवत, की आपण एखाद्याला जर आपण मदत केली तर ती मदत आपल्याला पुन्हा परत भेटेल का. किंवा दान कसं असावं, की या हाताला दान कळलं नाही पाहिजे. पण आम्ही दान कसं करतोय, अरे मी सकाळी 5 वाजता उठलो रे, मग काय झाला, अरे पण मग तुम्ही सकाळपासून देणग्या वाजता, माझं नाव कुठंच आला नाही. बरोबर की नाही. म्हणजे आम्ही दान कशासाठी करतोय, नावासाठी करतोय. पण इथे काय दान कसं असलं पाहिजे, की दान या हाताला कळलं नाही पाहिजे. पण इथे काय सांगितलंय, की दान माणसाची कुवत पाहून सुद्धा दिलं पाहिजे. आपण जर एखाद्या दारोड्याला जर आपण दान दिलं तर तो त्या पैशातून काय करल, म्हणजे तो दारू पिल्यानंतर घरी येऊन सुद्धा आराम देऊन मांडील, आपल्या बायका मुलाला मारील, नाहीपेक्षा तो काहीतरी वेगळं करत राहील. 100तून एका माणसाची तो एक छातीरोगपणे सांगतो, अरे माझी दारू काय, मी घरी गेलो तरी शांत झोपतोय. मला सांगा, तुझा काय उपयोग आहे का. त्या 2 तासामध्ये तू काहीतरी घरात काम केलं असतंस ना, पण तू 2 तास त्या दारू पिऊनच झोपलास. मग तुझी दारू शांत आहे काय ती त्रासदायक आहे. मग ते दान दिल्याने काय होतंय, की ते आपण दान देताना विचार केला पाहिजे, की या माणसाला आपण दान दिल्याने याला खरोखर त्याचा फायदा होईल का, त्याच्यातून याचं चांगलं होईल का. आणि मग अशा प्रकारे ग्रंथकर्ता सुद्धा सांगतोय, की दान कसं द्यावं, की त्याची कुवत बघून द्यावं, की दान द्यावे पात्र पाहून. हिंसा संगे नरक प्राप्ती, ऐशी धर्मशास्त्राची नीती, मनोनी येणे घडले यमावती, पुरावरून नियारा. आणि मग इथे काय शास्त्र सांगतंय, की ज्या वेळेला आपल्या हातातून हिंसा घडतं त्यावेळेला आपलं काय होतंय, नरक प्राप्ती प्राप्त होतंय. आणि मग
कळत न कळत या पारध्याने हिंसा केली. पारध्याने हिंसा केल्यानंतर आशीर्वाद कोणाला दिले? शुभाशीर्वाद धर्माला दिले. आणि त्यामुळंच की काय की धर्माच्या हातून हे धर्माला दोष लागलं. आणि म्हणून या यमावती म्हणजे नगरीमध्ये जात असताना, यमपुरीला जात असताना हे जे विमान चाललंय या नरककुंडाच्या वाटेवरून धर्माचं चाललेलं आहे. अशा प्रकारे की ह्या कारणास्तव म्हणजे दूत काय एकमेकाला बोलतात की हे कारण तर नाही, मग धर्माचं कारण वेगळंच आहे. पुढे येईल ते कारण. ऐशी ही धर्माची मावा, काय झाला धर्माचा अन्यावा, की उद्धार वया सर्व जीव, कुंभी पाकीचे. या धर्माला या रस्त्यातून, या वाटेतून, या नरककुंडाच्या वाटेतून यायला कारण काय की खरोखर की काय माव आहे, काय कशासाठी, काय कारण भुज काय घेतलं की या कुंभी पाकामध्ये आजपर्यंत हजारो वर्ष खितपत पडलेले जीव, जडजीव आहेत, यांचा तर उद्धार व्हावा म्हणून धर्म इथून आला नाही. हे बघा इथे मासे कोल्याने धर्माला आशीर्वाद दिला. बघा प्रश्न इथे आहेत की कोल्याने धर्माला आशीर्वाद दिला म्हणून दोष घडला धर्माला, की तो सुद्धा कारण पुरे नसेल, की धर्म या रस्त्यातून काय चाललंय की या कुंभी पाकामध्ये हे जडजीव लाखो हजारो वर्षे जे खितपत पडलेत या धर्माच्या पुण्याने यांचा तर उद्धार व्हायचा नसेल. असे दूत एकमेकाला बोलत आहेत. मनाने त्याचे विमान पाहे, यमपुरीहून जात आहे, 12 योजनेपर्यंत लवल आहे, महादुर्गंनी येतसे. आणि मग याच कारणास्तव की खरोखर या जडजीवांचा उद्धार होण्यासाठी धर्माचा या 1200 किलोमीटर लांबीचा जो आगीने उसळलेली जी नदी आहे किंवा नरककुंडाचा दुर्गंधीयुक्त असा प्रवास आहे, या प्रवासातून धर्म जात असताना कशासाठी जातोय धर्म की या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी धर्म जात आहे. तव धर्म म्हणे दूतांप्रती, या मार्गे कालती, की तो स्वर्ग मार्ग चुकले ती, म्हणून आले तया मार्गे. आणि मग इथे धर्मराजा त्या दूतांना, विमानातल्या दूतांना विचारतोय, अरे बाबा रे, की तुम्ही खरोखर स्वर्गाला जाताय का या नरकाच्या मार्गातून तुम्ही का आला? तुम्ही मार्ग चुकलात का की या नको त्या तुम्ही मार्गातून, या दुर्गंधीत मार्गातून तुम्ही हा विमान का वळवलात? तर तुम्ही हा प्रश्न धर्मराजा दूतांना करत आहे. तव ते कळले धर्माशी, की द्रव्य दिदले धिवराशी, तो दोषाला माशी, मीन हत्तेचा. आणि मग त्यावेळेला धर्मराजाला या दूतांकडून याद झालं की असं झालं की मी खरोखर त्या देवराला द्रव्य दिलं होतं आणि त्या द्रव्यातून त्यांनी काय केलं, जाळं आणलं आणि जाळ्यातून त्यांनी मासेमारी हा व्यवसाय केला. आणि मग त्या मासेमारी व्यवसाय करत असत त्याच्यातून काय झाली, मीन हत्या म्हणजे मासेमारी झाली. आणि मग ते पातक मला लागलं म्हणून तर काय विमान इथून आलं, असा धर्माला तिथे ज्ञात झालं. तया पापास्तव पाहे, विमान यमपुरीहून जात आहे, दुर्गंधीने धर्मराये, श्रमला मनी अत्यंत. आणि मग या पापास्तव तर काय मला या रस्त्यातून मला जावं लागतंय. आणि मग त्या नरककुंडाच्या दुर्गंधीने काय केलंय, धर्माला काय झालंय, श्रम आलंय. म्हणजे जसा श्वास आपला जसा कसा आपण गावातून जाताना वेशीवर कुठे धान टाकलेली असतं आणि आपला कसा श्वास कोणतं आपण आपण सहज बोलतो की आपण नाक धरतो, बाई माणूस जाते ते पदर धरते तोंडाला. आणि इथे सुद्धा धर्माची अवस्था तीच झाली की धर्म काय आलाय, गुदमरल्यासारखा धर्माला झालेला आहे. मग धर्म काय केले, दूतांशी स्वत्वर बोलाविले, आगा तुम्ही जावे वहिले, यमपुरीसा. आणि मग इथे धर्मराजाने काय केले, त्या दुकानाजवळ बोलवले. आणि दुकाना काय म्हणते धर्मराजा, बाबा रे, हा इथं दुर्गंधीयुक्त मार्ग आहे आणि या मार्गातून जात असताना तुम्ही जर आडवाडलेच्या रस्त्यातून मला आणलेलं आहे, तरी तुम्ही आता काय करा, अजून बराच अंतर आहे पण तुम्ही आता पुढे जावा, असा धर्मराजा दुकानबरोबर बोलत आहे. जीवांशी सांगावी माता, की जितके असाल कुंभी पाकांता,
तितके येऊन समजतय मजसी दृष्टी विलोकीचे. आता बघा इथे काय सांगितलंय धर्माने, काय सांगितलंय तुझं की धर्माला तिथे आता काय झालंय, आत्मबोध झाला. धर्माला आत्मबोध झाला. धर्म काय सांगतोय दुकाना की जे आजपर्यंत लाखो वर्षाच्या कुंभी पाकामध्ये जे जीव खितपत पडलेले आहेत त्या जीवांना, त्या जीवजंतूंना तुम्ही दूतांना म्हणजे तुम्ही पुढे जा आणि त्या दूतांना काय सांगा की बाबा रे की या रस्त्यातून आता धर्मराजा धर्म हा येत आहे आणि तुम्ही काय करा, मला फक्त काय करा, दृष्टीने न्याहाला, फक्त एक नजरेने तुम्ही मला पहा आणि मग त्याच्यातून तुमचा काय होईल, उद्धार होईल. असा इथे आता धर्माला काय झालाय की ज्ञान झालंय. आणि अशा प्रकारे ऐसे ऐकून या वचना दूत गेले पुढे धावना. कुंभी पाका पुढे उभे राहू दे संगती मात जीवांशी. आणि मग हे धर्माचे वाक्य ऐकल्यावर त्या दूतांनी काय केले, पुढे धावत गेलेत आणि कुंभी पाकाच्या किनाऱ्यावर उभं राहून सांगतात, त्या जड जीवांना सांगतात की बाबा रे तुमचा उद्धार करण्यासाठी आता इथे कोण येत आहे, धर्मराजा येत आहे. तरी तुम्ही त्यांना दृष्टीने पाहून तुमचा उद्धार करून घ्या. असा इथे दूत त्या कुंभी पाकाच्या जीवजंतूंना सांगत आहे. आता परिसामुची माता या मार्गी धर्म से येता तयाशी हो तुम्ही समजते दृष्टी पहा सत्वारी. आणि अशा प्रकारे दूत सांगतात, लघुमित्र सांगतात, अरे बाबा जीवजंतू हो की तुम्ही आता या मार्गातून एक महान पुण्यात्मा येत आहे आणि त्या पुण्यात्माला तुम्ही एक नजरेने पाहिल्यानंतर तुमचा काय होईल, उद्धार होईल. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा बघूया की जर आपण जन्माला येऊन एकदा तरी पंढरीची वारी करावी का, त्या नदी इंद्रायणीच्या नदीवर जाऊन, भागीरथीच्या नदीवर जाऊन पंढरीची किंवा आनंदीची वारी का करावी की त्या नदीवर जाऊन आपण जे इथे केलेले दोष त्या गंगेच्या याच्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर आपण काय होतो, पापमुक्त होतो. आपण सहजगत्या आपल्या हातून पाप होतात, पुण्य होतात, काहीतरी कोणाला अपशब्द आपण बोललेला असतो. पण ती वारी का करावी, आपण पंढरपूरला वारीला गेल्यानंतर आपला विठुराया भेटतो का विठुराया सर्वांच्या या भक्तांसाठी तो बाहेर आलेला असतं. फक्त तिथे काय आपण कलश दर्शन घेतो, कलशाचं आपण दर्शनच घेतो. पण कलशाचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला शांतता वाटते की आपण पंढरपूरला आपला विठुराया भेटला. आणि इथे सुद्धा जडजीवांना काय सांगताय की आता हा पुण्यात्मा येतोय आणि या पुण्यात्माच्या दर्शनाने तुमचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. आणि तरी देखील तुम्ही का त्या पुण्यात्माला एका नजरेने पहा असे दूत तिथे हाक मारून सांगत आहेत. धर्मरायाची आज्ञाशी आम्ही येतो या मार्गाशी दृष्टी उदार सर्वांची येता मार्गी होईला. आणि बाबाने धर्मरायाची अशी आज्ञा आहे की आम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्हाला जर काय धर्मरायाची दृष्टी जर मिळाली, जर तुमचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे, अशी आज्ञा आम्हाला धर्मराजाने दिलेली आहे. असे ते दूत तिथे हाका मारून सांगत आहेत. ऐकोनी दूतांची बोला सकळांशी आनंद झाला तव दुर्योधनाला मा दुःख वाटले. आणि मग या दूतांची वाणी ऐकल्यानंतर सर्व त्या जीवजंतूंना काय झाला, अत्यंत आनंद झाला. पण त्याच नरककुंडामध्ये त्याच कोण होता, एक असा जीव होता की तो कोण होता, दुर्योधन होता. आणि मग दुर्योधनाला काय वाटलं, वाईट वाटलं. का वाईट वाटलं, आजपर्यंत वर्षेवर आम्ही कांडी फोरली, बरोबर आहे की नाही, आम्ही वर्षेवर कांडी फोरली, त्याचा बाण, तो बाण आयुष्यावर कधी वाढलाच नाही. आणि आयुष्यावर आम्ही झगडे केले, आयुष्यावर आम्ही कशासाठी भांडलो की एक तसूवर जागेसाठी. आणि ज्या वेळेला दुर्योधनाने उत्तर दिलं की तुम्हाला सुईच्या आग्रावर बसेल एवढी सुद्धा आम्ही जमीन देणार नाही, त्यावेळेला काय झालं, युद्धात रूपांतर झालं. म्हणजे आयुष्यावर हा वादच केला. पण आता मरण मेल्यानंतर सुद्धा त्या कुंभी भागात असताना सुद्धा हा बोलतोय की या धर्मामुळे माझा उद्धार करू. बघा म्हणजे माणसाचं वैर
माणसाचं जिथपर्यंत माणसाचं वय जात नाही तिथपर्यंत आपली सुधारणा होत नाही. म्हणजे बघा मेलाय तरी तो बोलतोय की या धर्मामुळे माझा का उद्धार करू. मने धर्माची दृष्टी पाये आता मी उद्धरू काय म्हणून तो करीतो आहे थोर दुःख कुंभी पाकी. आता इथे सांगूनच गेलं की हा दुःख करतोय की मी आजपर्यंत आम्ही युद्ध केलं, आजपर्यंत आम्ही राज्याने भांडलो, आमचा वैरच होता आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा मी या धर्माच्या मुलं माझा उद्धार करून घेणार नाही. मी कुंभीवान हाय तो बरा आहे असा इथे कोण विचार करतोय. दुर्योधन विचार करतोय. ये कुंभी पाकीचे जीव जंत संतोषले असती समजता कवदुदुंबी भेरी वाजते आला म्हणते धर्मराजा. आणि मग त्या कुंभी भागामध्ये जे पडलेले जीवजंतू होते, खितपत पडलेले जीवजंतू होते, त्यांना काय झाला, आनंद झालाय की खरोखर आमचा उद्धार करण्यासाठी एक महान आत्मा आता इथे येत आहे. आणि मग तिथे काय झालंय, दुदुंबी में ढोल ताशे असा मंजुल स्वर असा ध्वनी ऐकू यायला लागलेला आहे. तव तो कुंभी पाक जाना 84 गावे विस्तीर्ण अनेक जीव उभे राहू नये धर्मदृष्टी पाहती. मग इथे सांगितलंय ग्रंथकर्त्यांनी की 84 गाव एका म्हणजे विस्तीर्ण असा, म्हणजे एका जागेमध्ये 84 गाव बसतील असा विस्तीर्ण तो कुंभी पाक आणि एवढा तो नरककुंड आणि मग त्याच्यामध्ये किती असंख्य जीव असतील आणि एवढ्या जीवांचा तिथे उद्धार एका धर्माच्या एका पुण्यात. जर आपण समाजामध्ये राहून जर आपण चांगलं कार्य केलं, जर आपण चांगलं कार्य केलं, आपण जर चांगलं जर समाजात जर वावरलो तर आपल्याला सुद्धा लोक धर्मासाठी आपलं नाव घेतील की बाबा रे आमका असा होता. आणि मग इथे काय केलंय, धर्माने काय केलंय, त्या जीवांचा काय केलाय, उद्धार केलेला आहे. पाप कर्मी उद्धरोनी जाया दुर्योधन म्हणे धर्मदृष्टी उद्धरू काया मनोनी बुडी देता आहे कुंभी पाकी तो दुष्ट बुद्धी. माणसामध्ये कुत्र्याची शेपूट जरी नली घातली तरी ती वाकडीची आपली सहजगत्या मन आहे. मग आता हा पापकर्मी दुराचारी हा कोण आहे, दुर्योधन आहे. आणि मग दुर्योधन मनाला विचार काय करतोय की मी या धर्मामुळे माझा उद्धार करू, हा शक्यच नाही. आज आयुष्यभर आम्ही भांडलो, मग आता याच्या क्षणाला शेवटच्या वेळेला ते काय अजून थोडं तरी मी कुंभी भागात राहील, बरोबर की नाही, अजून पण मी नरक कुंडात राहील. आणि मग त्यांनी काय केलंय, या नरक कुंडात पुन्हा त्यांनी घुसली मारली आणि बुडी मारली की याचा मला तोंड नको पाहायला. अशा प्रकारे बघा वाईटाचे विचार नेहमी वाईटच असतात. तव धर्माशी भक्त विनविता जी दुर्योधन आहे जाता बुडी द्यावया कुंभी पाकांत तुम्हासी येता देखो निया. काही पुण्यात्मे होते, काही भक्तजन होते, त्या पुण्यात्मे काय सांगितलंय, धर्मराजा अहो राजन की तुम्हाला पाहिल्यानंतर हा दृष्ट बुद्धी दुर्योधन काय करतोय, कुंभी पाकामध्ये उडी घ्यायला चाललेला आहे असे या सर्व जीवजंतूने त्या धर्मराजाला सांगितलेलं आहे. आणि मग पुढे मग धर्म विचारी मानसी मने कैसे जावे सोडणी याशी मग तेथे उभा षण्मासाची वाट पाहे तयाची. बघा जर माणसाचे जर विचार चांगले असतील तर तो माणूस विचार चांगला करतो. आता इथे धर्मराजाने विचार काय केलाय की अरे किती जरी केला, कितीतरी आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या उपटी टाकल्या, कितीतरी काही भांडणं केली तरी हा भाऊ कोणाचा आहे, माझा आहे. मग माझा चांगला झालाय ना, मग माझा चांगला झाला मग मी त्या माझ्या भावाला का सोडून जाऊ, आणि मी जर गेलो तरी हा आयुष्यभर इथंच खितपत राहील. मग धर्मराजाने काय विचार मनाला केला की धर्मराजा तिथे किती महिने राहिला, 6 महिने तिथे भावाची वाट बघत राहिला. उभा राहिला षण्मासा आता निर्बंध दुर्योधनाचा मग टाकावया श्वासे बाहेर असे उसलला.
प्रकारे इथे धर्मराजा उभा राहिला असताना शेवटला माणसाला एक निर्बंध असतं की आपण बघा तळ्यात पोहताना आपण नाक धरतो किंवा कानात बोटं घालतो आणि मग तळ्यात बुटी मारतो, पण आपण किती मिनिटं राहतो? 2 ते 3 मिनिटं. पण ही जी माणसं जी होती, दुर्योधन होता, या काळातली जी माणसं होती ती योगाभ्यास करणारी होती. श्वास कोंडून म्हणजे कमीत कमीत 2-2 दिवस 4-4 दिवस राहणारी होती. आणि आता हे तर काय 6 महिने हा भूमिभावामध्ये श्वास कोण राहिला? दुर्योधन राहिला. किती महिने राहिला? 6 महिने राहिला. म्हणजे किती योगाभ्यास त्यांचा होता. पण काय होती? नजरेमध्ये दृष्टबुद्धी भरलेली होती. म्हणून त्याला कोणामुळे माझा उद्धार होणार आहे हे समजलं नाही. आणि मग 6 महिने तो काय केला? त्या नरककुंडामध्ये बुटी मारून राहिलेला आहे. आणि मग 6 महिने धर्मराजा सुद्धा तिथे तिष्ठत आपल्या बंधूची भावाची वाट पाहतोय की बाबा रे असू दे, त्यांनी वाईट कर्म करू दे, पण तो माझ्यामुळे जर त्याचा उद्धार होत असेल तर चांगला आहे, मग मी याला सोडून कसा जावं? बघा मी किती माणसाचा समंजसपणा होता की आताच्या सुद्धा युगामध्ये जर मग सांगावं जर गेलो तर माणसाजवळ जर सामंजस्यपणा असेल, जर सामंजस्यपणा असेल, समज असेल, सामनेवाला जर चुकत असेल तर त्याला समजून घ्यायची शक्ती असेल तर खरोखर माणूस उद्धरून जाईल. जसा एक वेळा तुकाराम महाराजांच्या घरी अंगरीश नावाचे फकीर आलं. त्याने गावात भिक्षा बरेच ठिकाणी मागली आणि त्यांनी सांगितलं माझा जो कटोरा पूर्ण भरील तिथेच मी भिक्षा घेईन. आणि अशा प्रकारे त्यांनी थोडक्यात सांगते गावामध्ये भरपूर काही भिक्षा मागितली पण त्याचा कुठेच कटोरा भरला नाही. आणि मग त्यावेळेला काही गावातली टवाल पोरं होती. तुकारामांची परिस्थिती बेताची होती, गरिबी होती, पण त्यांच्याकडे श्रीमंती कशाची होती? भक्ती नामाची होती. आणि मग तुकाराम महाराजांची एक चिमुरडी मुलगी अंगणात खेळत होती आणि मग तिथे अंगरीश नावाचे फकीर दारात आले. अल्ला कोण भिक्षा लावली. त्यावेळेला ती मुलगी दारात उभी होती तेव्हा ती धावत जाऊन आईला सांगते, जिजाईला सांगते की आई ग, दारात आपल्या भिक्षुक आलाय, दारात आपले योगी आलेत. मग ती माऊली त्या मुलीला सांगते अगं बाय, आपल्या घरात अन्नाचा दाना नाही, आपल्या घरात अन्नाचा दाना नाही, मग त्याला काय द्यायचं? नाही ग आई, मला असं वाटते द्यावं, मला असं वाटते द्यावं. अगं पण बाय आता तो आपल्या घरात अन्नच नाही तर द्यायचं कुठून? मग आई मला दाखव आपलं अन्न कशात असतं ते. तेव्हा तो मडका रिकामा दाखवतो. काय दाखवतं? मडका रिकामा, पिठाचा मडका रिकामा असतो. आणि ती मुलगी जाते ते काय करते? त्या मडक्याला हात पुसते, हात आणि दोन हात पुसते आणि दोन हात पुसून ती काय करते? अशी मूठ मारते आणि तो त्या फकीराच्या समोर येते. आणि फकीराच्या समोर येते तेव्हा तो फकीर बोलतोय काय जवळ मी आज गाव फिरून आलो, मला आजपर्यंत कोणी भिक्षा दिली पण माझा कटोरा भरला नाही. आणि तुझ्या एवढीच्या मुठीने तुझ्या मुठीत काय आहे? माझा कसा भरेल? त्यावेळेला ती मुलगी बोलते योगी महापुरुषा की माझे ओढे घरात नाहीत, मग आता तुम्हाला तर विनमुख पाठवायचं नाही. मग मी मटक्यात काय होतं, पिठाचे दाणे होते ते तुमच्यासाठी मी आणले, तुम्ही तुमची फक्त झोली पुढं करा. आणि त्यावेळेला अंग्रेजांनी ते कटोरा पुढं केला. फक्त त्या मुलीने काय केलं? असा हात झटकला आणि ती कटोरा त्यांचा भरून व्हायला लागला. म्हणजे एवढी शक्ती कशात आहे? भक्तीत आहे. तुकारामाला भगवंताने भरपूर काय देऊ केलं. शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकारामाला थोडक्यात सांगतोय की भरपूर, त्यांनी त्या धनाची कधी अपेक्षा हे नजराने दिले पण तुकाराम महाराजांनी काही घेतलं नाही. म्हणजे एवढे संत कसे होते की त्यांना मी उपमा जर आपण द्यायला गेलो तर त्यांच्याकडे निर्विकार होते. त्यांना कुठल्या गोष्टीचा विकार नव्हता की मला हे भेटावं. म्हणजे जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे त्यांना त्यांचं जीवन जगलं. आणि अशा प्रकारे इथे दुर्योधनाची परिस्थिती सुद्धा काय आहे की याच्यामुळं माझा उद्धार करायचा नाही, पण इथे मन शांती असल्यामुळं धर्मराजा तिथे काय करायला 6 महिने उभा राहिला. आणि मग 6 महिने की माझ्या भावाचा उद्धार झाला पाहिजे. आणि मग पुढे काय झाले? ऐसा बाप धर्म रावो, दृष्टी उद्धरले जीव पावो, पुढे श्रीकृष्ण देव धर्म भेटीशी पयाले. आणि मग असा हा धर्मराजा पुण्यात्मा त्या रस्त्यातून जात असताना मग शेवटला तो दुर्योधन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर शेवटला उचली मारायला बाहेर आल्यानंतर त्यावेळेला
धर्माला त्याने नजरेत पाहिलं आणि मग तिथे काय झालंय, तिथे सर्व जडजीवांचा, म्हणजे आता मला सांगा की आजपर्यंत त्या नरककुंडाच्या वाटेतून धर्मराजा कशासाठी आला होता की देवराने मासेमारी करून दिलेल्या आशीर्वादाच्या पापामुळे आला होता की या जडजीवांचा उद्धार करायला आला होता. तरी तर ग्रंथकर्त्याने स्पष्ट सांगितलं की इथे जे लाखो वर्ष हजारो वर्ष हे जडजीव जे खितपत पडलं होतं त्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी इथं धर्मराजा या रस्त्यातून आला होता. हे इथे शेवटच्या वेळी आपल्याला समजलेला आहे. आणि मग आता इथे धर्मराजाला भेटायला कोण येतोय की भगवंत परमात्मा श्रीकृष्ण आता भगवंताच्या भेटायला याला धर्माच्या भेटीला येत आहेत. मग पुढे सवे सगु सुरगण समस्ता ब्रह्मा सुती असे करिता किती येऊ ते क्षेमासे होता देवानी धर्मासी. आणि मग इथे आता भगवंताच बरोबर आल्यानंतर भगवंताच्या बरोबर कोण आहे, सुरगण आहेत, देवगण आहेत. किती आहे आता प्रसंग पण बदलतोय ना, जितका प्रसंग पुरा कर. सेम दोघांची पै झाली जीवन कला एक केली ज्योतिषी ज्योत मिळाली त्याची उपमा नाहीचा. स्वर्ग भवनाला वैकुंठ भवनाला धर्मराजा येत आहे बोलल्यानंतर मग आता इथे कोण आले, श्री भगवंत परमात्मा सूरगणामध्ये सर्व देवगण घेऊन भगवंत कशासाठी आले की धर्माच्या भेटीसाठी की भेटीला आले. का आले की जशी ती भेट कशी होती त्यांची की जशी आपण दोन ज्योती लावल्यानंतर त्या दोन ज्योती एकत्र केल्यानंतर आपण ओळखू शकत नाही की या दोन ज्योती होत्या. आणि मग इथे धर्म आणि कोण आहे, भगवंत आहे. धर्म आणि भगवंत एकत्र मिठी मारल्यानंतर जशी ज्योतिष ज्योत मिळावी, काय भगवंताची आणि धर्माची भेट होती. आणि अशा प्रकारे त्यांचा ते दोघांचा मिलन झाला. म्हणजे भगवंत श्रीकृष्ण परमात्माचा आणि धर्माचा तिथे भेट झाली. आणि मग पुढे काय झाले, तव क्षम सोडून धर्म उभा ठेला मग भीम अर्जुन पायाशी लागला नकुल सदेव तैसाची भेटला द्रौपदी लागली चरणाशी. आणि मग भगवंत परमात्म्याची आणि धर्माने क्षेम म्हणजे एकमेकाला जी मिठी मारली, घट्ट मिठी मारली होती, ती मिठी सोडवल्यानंतर मग इथे कोण भेटले भगवंताला, या धर्माला कोण भेटले, नकुल आणि सदैव भेटले. आणि मग तिथे कोण भेटली, कुंती माता स्वतः भेटली ना, द्रौपदी भेटली. आणि मग तिथे सर्व परिवाराची काय, तिथे धर्माला तिथे परिवाराची काय झाली, भेट झालेली आहे. त्या स्वर्ग भुवनामध्ये, त्या वैकुंठ भुवनामध्ये सर्व भगवंत तिथे काय झालंय, धर्माला सर्व भेटलेले आहेत. तव देखिली कुंती माये धर्मे धरिले तिचे पाये पुनित तयाचा देह होय मनोनिया. आणि मग तिथे धर्मराजाला कोण भेटलेले आहे की जननी जन्मदात्री कोण भेटले, कुंती माय भेटलेली आहे. आणि मग तिथे आई भेटलेलं, आईचं दर्शन घेतल्यानंतर तिथं काय झालंय, धर्माला काय झालंय की खरोखर आयुष्याची त्याला धन्यता वाटली. का धन्यता वाटली की तिथे आईची सावली भेटली. आणि मग तो आईच्या चरणावर नतमस्तक लोटांगण घातलेल्या धर्माने. वैकुंठपतीचा आप्त म्हणून धर्माशी भेटली रुक्मिणी मग वैकुंठी आल्हाद पूर्ण होऊनी मखरे तोरणे उभविती. बघा आता वैकुंठपती, वैकुंठाचा आप्त म्हणजे आपल्या घरी जर पाहुणा यायचा जर असला तर आपण काय करतो, घरात सहजगत्या सगळ्या वस्तू कशा नीटनेटक्या ठेवतो. आणि आता इथे तर कोण आलाय की धर्मराजा कुठे आलाय, वैकुंठ भवनाला. कोणाला, पाहुणा आलाय. वैकुंठाचा आप्त म्हणजे पाहुणा. आणि मग तिथे काय केलंय, आता धर्माच्या स्वागतासाठी काय केलंय, तिथे गुड्या पताका तोरणं सगळं सजवलेत की आपल्या घरी कोण आलाय की महान पुण्यात्मा धर्मराजा तिथे आलेला आहे की वैकुंठाला काय पाहुणा म्हणून आलाय. मग तिथे देवाने सुद्धा त्या धर्माचं कसं स्वागत केलंय आणि स्वागताची तयारी तिथे केलेली आहे. मग पुढे शृंगारिली वैकुंठ नगरी आनंद झाला घरोघरी
तेथे धर्मराजा राज्य करी निरंतर जानपा. अशा प्रकारे संपूर्ण वैकुंठ नगरी काय केली आहे, गुया पताका तोरणाने सजवलेली आहे. आणि मग तिथे अनेक वर्ष धर्माने काय केले, त्या वैकुंठ नगरीचा काय केलंय, राज्य केलंय. कसं राज्य केलं, धर्माने आणि धर्मपरायण असं तिने राज्य केलेलं आहे. राया काय वानू त्या सुखाची पूर्ण गोडी त्या अनुभवावियांसी. उच्चिष्ट पदार्थ विष्णू दासाची नाम पंक्तीशी राहिला. हे ग्रंथकर्ता पुढे जाऊन सांगतोय की काय त्या तिथला जो सोहळा होता, तिथला जो धर्माचा जो स्वागत होता, की काय सांगू. गुरुवर्य सांगतात राजाला की राया काय सांगू त्या सुखाची, की तिथला जो सोहळा जो होता की त्या सोहळ्याचं वर्णन करता येत नाही. आणि मग त्या सोहळ्याचं वर्णन करताना सांगतो इथे हा संत नामदेव महाराज नाम्या पंक्तीचं बसलेला. ही त्या पंक्तीला काय म्हटलं, फक्त ते श्रवण करण्यासाठी बसलेलं आहे. हे कथानक श्रवण करण्यासाठी तुम्ही जरी श्रोते मंडळी जसे कथानक श्रवण करायला बसले, जसा आत्ता ग्रंथकर्ता सांगतोय नामा जसा त्या पंक्तीला बसलाय, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही आता ही कथेचा श्रवण करायला तुम्ही श्रोतेजन सुद्धा बसलेले आहात, की नामा पंक्तीचं बैसेला. नामा बघा, नाम्याने भगवंताला जेवण घातलं, जेवला वाटीखाली नाम्याने काय केलंय, भगवंताला जेवण घातलं. आणि आज नाम्या या कथेचा श्रवण करण्यासाठी त्या पंक्तीला बसला. कुठल्या पंक्तीला बसलाय, की या भक्तीच्या, या भक्ती रसाच्या, या धर्माचा जिथे स्वागत चाललाय वैकुंठ भुवनाला. आणि ती कथा श्रवण करताना जसे श्रोत्याला जसा आनंद भेटतो तसा नाम्याला सुद्धा मला लेखणी करताना मला आनंद भेटलाय. मी त्या पंक्तीला बसलो होतो, चोरून बसलो होतो. कशासाठी, ही कथा श्रवण करण्यासाठी. आणि श्रवण केल्यानंतर माझ्या श्रोत्यांना ही कथा देण्यासाठी नामा पंक्तीत बसलेला आहे. पार्वती पते हर महादेव सीताकांत स्वर्ण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय जय रामचंद्र महाराज की जय. सर्व संतांची जय. मंगलमूर्ती भारती कथा वैशंपायाने सांगितली परीक्षित सुता. मनाने ब्रह्महत्या गेल्या तत्वता जन्मजया. तरी श्रोतेजन हो, की अशी ही महाभारतीची कथा बघा, अशी ही महाभारतीची कथा वैशंपायाने सांगितलेली परिस्थिती सुद्धा, की ही खरोखर कथा जी आहे ही पुण्य पावन आहे. ही कथा ऐकल्याने आपल्या गाठीला पुण्य लागणार आहे. आणि मग इथे म्हणून मग त्या कथा ऐकल्यानंतर त्या राजाच्या काय झाल्या, ब्रह्महत्याचं जे पातक राजाला लागलं होतं ते सुद्धा या कथेमुळे, कथेचं सामर्थ्य एवढं आहे की त्या कथेच्या सामर्थ्याने त्या राजाचे काय आले, पातक पार धुवून नाहीसं झालं. आणि मग पुढे मंडळी भावार्थ असं आहे, कसं आहे सांगतो की याच्यासाठी त्याला 18 शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही जी काय 5-6 दिवस तर एकदम घेतली काय गडबड जी केली आणि त्याच्यामध्ये काय उठाफाट जर झाली तर त्याच्यामधून चांगले दिवस घ्या आणि वाईट तेवढं आम्हाला परत करा. आणि आम्हाची ओळख ठेवा, कुठं भेटली तर हाक मारा. हो बरोबर आहे. नाही तर मग बघ असं बघराव करे काया उपकाराचे उत्तीर्ण हो काया. त्याचा वंदनी धरले पल ऋष षोडशोपचार पूजला. आणि मग इथे काय झालंय, राजाचा तर उद्धार झालाच. या कथेने राजाचा उद्धार झाला, पण राजा मनाला विचार करतोय, ही गुरुवर या तुमच्या मुलं आज माझं काय झालंय, मी पुनीत झालो, आज मी पावन झालो, आज मी सर्व पापा दोष मुक्त झालो. मग गुरुवर या की तुमची तरी सेवा करण्याचा मला काहीतरी वाव द्या, तुमची मला थोडी तरी सेवा करू द्या.
असा आता राजा की उपकाराशी काय बोलते, राजा बोलते की गुरुवर्या की तुमची सेवा करण्याचा मला थोडा अवसर द्या, तुमची मला थोडी पूजा करू द्या. आणि मग रायाने काय केलंय, त्या गुरुना षोडशोपचारी पूजिला. जे माझ्या दोषावे गले केले पातकापासून सोडविले, मग ऋषीने बद्री बैसविले, तुझा राजा चन्न जया. इथे सांगा की राजाने गुरूंची पूजा षोडशोपचारी केली आणि राजाने पूजा केल्यानंतर गुरु सुद्धा संतोष होऊन त्यामध्ये गुरुनी तर याला सर्व पातकातून राजाला मुक्त केलं. पण गुरुनी पुढे जाऊन काय केलंय की राजाला काय केलंय, आसनावर बद्री म्हणजे आसनावर बसवलंय. आणि आसनावर बसवलं मी तिथे एक प्रकारचे तिथे राजाचा काय केलाय, राज्याभिषेक केलाय. की खरोखर राजन तू आज काय झाला, एवढी पुण्य पावन कथा ऐकलीस, एवढी पुण्य पावन कथा ऐकल्यानंतर 18 पर्वाची कथा ऐकली तर ऐकलीच, पण स्वर्गरोहिणी पुरवणी सुद्धा त्याने ऐकली. आणि मग एवढं त्या राजाचं भाग्य की त्याला गुरुची सेवा करण्यासाठी भेटली. प्रत्येक क्षणाला आपण चालतो बोलतो तेव्हा आपला प्रत्येक सुद्धा वाट दाखवणार सुद्धा गुरु असतो. आपण विचारतो बाबा रे इकडे झाला रस्ता पूर्ण या राईट मारा लेफ्ट मारा आपला सांगतो, तो सुद्धा आपला गुरु असतो. आणि इथे तर राजाचं तर काय झालंय, राजाला पर्वणी झाली की राजाच्या दारात कोण होते, गुरु येऊन बसले होते. आणि मग गुरुनी राजाला काय केलंय, आसनावर बसवलंय. आणि मग राजाचं पुढं काय केलं, आसनावर बसवलं राजाला, तिथे काय केलंय, एक मिनिट राज्याभिषेक केलाय. आणि मग पुढे ते घरी तुम्ही वाजते निशाने तुरे घडते, स्वर्गे देव पुष्पवृष्टी करोनी म्हणते, शोभा वंशी दिजले त्याने. आणि मग तिथे गुरुनी या राजाला बद्री आसनावर बसवल्यानंतर मग तिथे काय झालंय, सर्वत्र आनंद उत्सव झालाय. सर्वत्र गुळ्या पताका उघडलेल्या आहेत आणि धुमधुमी म्हणजे वाद्यांचा जल्लोष झालाय, घोष झालाय. आणि आकाशात काय झालंय, देवांची सुरगणांची दाटी झाली. कशासाठी दाटी झाली की खरोखर पांडवांच्या कुळाला असा हा पुत्र म्हणजे असा नातू पंतू जन्माला आलाय की यांनी काय केलंय, या कुळाचा काय केलाय, उद्धार केला. संपूर्ण कुळाचा उद्धार केला. कोणी केला उद्धार, जन्मेजय राजाने. की याच्या मुलं या या राजाच्या म्हणजे 88 मुलं शंके मुलं. बघा आपण प्रत्येक वेळेला त्यांनी शंका करावं आणि गुरुनी त्याच्या शंकेचं समाधान करावं आणि तिथे त्याला ते ज्ञान भेटत गेलं आणि त्याच्यातून सर्व काय गेलंय, सर्व कुलाचा उद्धार झाला. मग देव बोलतात आहा की काय आज कुलाचा उद्धार करणारा हा मुलगा जन्माला आला, यांनी या कुलाचा उद्धार केला. फक्त श्रवण केल्यामुळे. बघा श्रवण भक्ती किती श्रेष्ठ आहे. की मागाशीच मी बोलून गेलो की श्रोत्यांना हा या कथेचा जो लाभ आहे, भले तुम्ही झोप येऊन ऐका, झोप येऊन सुद्धा ऐका, पण तुम्ही कथेला बसलात ना. आणि कथेला झोप काय येतं, कथेला झोप काय येतं, आपण सहज नाही, आपण लक्ष्मी आणि अवदसा या दोघींचं भांडण होतं आणि मग लक्ष्मी बोलतं मी श्रेष्ठ आहे, अवदसा बोलते मी श्रेष्ठ आहे. आणि मग त्यावेळेला याची भांडणं लागतात. त्याला भांडणं लागतात. त्यावेळेला अवदसा तिथे हरते आणि त्यावेळेला बोलते या पत्न्या दोन्ही पण देवाचेच आहेत, एक पाप करायला लावते आणि एक त्या पापातून तुम्हाला वाचवते. आणि मग देवा मला जागा कुठं, ही विचार करते देवा मला जागा कुठं. मग जिथे कथा कीर्तन चालेल तिथे तुम्ही यायचं. मग ज्याच्या मान डुलली की समजा ही बाई इथं आली, ती कशा आलेली आहे, कथा ऐकायला आलेली आहे. म्हणजे तुम्हाला झोप आली त्याचा दोष तुम्हाला बिलकुल नाही अजिबात. मी सांगते तुम्ही इथे येऊन कथेला येऊन तुम्ही झोपा, पण तुम्ही कथेला या. 2 शब्द तर कानावर जातील, बाकीच्या अवदसा ऐकील, काय फरक नाही पडणार. पण तुम्ही कथेला आल्याचं एवढं महत् पुण्य रामदास स्वामी सुद्धा दासबोधामध्ये सांगलाय की तुम्ही कथेला तुम्ही बसा, तुम्ही फक्त श्रवण करा, मनन करा, तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही. आमच्याकडे दादा एक उदाहरण सांगू का, आमच्याकडं महादेव मामा म्हणून आम्ही बेड्याचे मसद बेड्याचे राहायचो, ते एक घर होता. ते बिलकुल शिकलेले नव्हते, बिलकुल अजिबात त्यांना काही जमत नव्हता. पण ज्ञानेश्वरीचा
त्यांना एवढा वेळ होता वारकरी पंथामध्ये ते ज्ञानेश्वर सकाळी उठला असे बोट फिरवायचा ओळूवर. माझ्या डोळ्यासमोरचा उदाहरण होतं. मी लहान होतो, 7वीला होतो त्यावेळेला. त्यांच्या घरात झोपायला जायचो आणि मग ते मामा काय करताय, ज्ञानेश्वर वाचतोय, वाचून जातं काय येत नाही, फक्त बोट फिरवायचे. असं करताना बाय खरोखर सांगतो मी, भगवंताची ग्वाही देतून सांगतोय की एका वर्षामध्ये ते मामा ज्ञानेश्वर वाचायला लागले. एवढा या नामसंकीर्तनाचा मी कानाने ऐकल्याचा किंवा नजरेने तुम्ही लक्ष दिल्याचा एवढा फरक पडतोय. ते मामा खरोखर ज्ञानेश्वरी वाचायला लागले. एवढी ही आपली लक्ष दिलं, आपण जर कथेकडे लक्ष दिला किंवा श्रवण केला तर आपल्याला ती भक्ती पावून येते. मग तुम्ही कथेला आल्यानंतर झोपलात तरी चालेल, त्याचा काही दोष नाही, पण तुम्ही कथेला आलात ना, म्हणजे कधीतरी कळत न कळत आपल्या देवळाच्याकडे पाय वळले ना, देवळाच्या वाटेला जरी आपले पाय लागले तरी आपण पावन होतो. मग तो राजा जन्मेजय पाये, प्रत्यय भारत कथा शेरताये, पूर्वजांशी मोक्ष होये, ही कथा ऐकल्या. बघा इथे का आशय गेला. आपण सहजगत्या बोलतो, बाबा डोकरा निघून गेला पण आमच्यासाठी काय नाही ठेवला. आपण सहज बोलतो डोकरा मरून गेला पण आमच्यासाठी काय नाही ठेवला. अरे पण एवढा मोठा देह ठेवला ना, तुला आम्हाला शिव्या द्यायला ठेवला की नाही, बरोबर की नाही. मला काय सांगायचं आहे, मग या जन्मेजयाने काय केलंय, जन्मेजयाने काय केलं की पूर्वजांचा उद्धार त्यांनी कसा केला. त्यांनी फक्त जाऊन गुरूंच्या समोर जाऊन बसून कथा ऐकली आणि त्या जन्मेजयाने कथा ऐकल्याने त्यांनी संपूर्ण पूर्वजांचा उद्धार, संपूर्ण कुलीचा उद्धार केला. आपण एका कुलीचा तरी करूया ना, देवाच्या दारात जाऊन, भले ती वेडी वाकडी का होईना पण ती आरती त्या भगवंताला आपण करूया ना. भले एक दिवशी सकाळी लात मारून का होईना पण त्या आईवडिलांचे चरण धरूया ना, बरोबर की नाही. पण आम्ही आईवडिलांना चक्क काल मी बोलून गेलो, आईवडिला चक्क बोलतोय जन्माला घात असता काय केला तुम्ही, तुमची हौस केली, अशी बोलणारी महाभाग इथं आहेत. वाईट वाटून घेऊ नका, जगाची सत्य परिस्थिती आहे. महाभाग आधी बोलणार तुम्ही आम्हाला जन्माला आता तुमची हौस केली, अरे मग त्यावेळेला तुझा नरदा डावला असता तर 1-2 दिवस रडली असती, बरोबर की नाही. पण आज यांच्या लाथा खावायला लागल्या नसत्या आईवडिलांना. पण तशी परिस्थिती येऊ नये. मायमाऊलीला मी विनंती आहे की मला एकच सांगायचं आहे की आता जी लेकरं जर चुकत असतील तर त्याला तुम्ही आजच एक थापटी मारा. पण मुलाला मारण्याचा पण तो वय आहे हो दादा. 5 वर्षापर्यंत तुम्ही मुलाला मारू नका. 5 वर्षाची मुलं होईपर्यंत जर तुम्ही मारलीत मुलाला तर तुमची पूर्ण कुली नरकात जाईल. मग 5 ते 12 हे मुलं जसा मातीचा मडका घडतोय ना, 5 ते 12 वर्षापर्यंत तुम्ही मुलाला मारून शिकवा. चुकलं त्याला मारा पण त्याला शिकवा, का तिथेच तो मडका घडत असतं. पण 12 वर्षानंतर जर मारलात ना तर तुमचं आयुष्यभर तो तुमच्याशी दुश्मनी केली, मला मारलास मारी होतीस ना तेव्हा. म्हणजे काय त्याला 12 वर्षानंतर त्या मुलाला समज आलेली असतं. म्हणून 11 वर्षाच्या नंतर मुलाला मारायचा नाही. मग 5 ते 11 या 4 वर्षात मुलाला काय करायचं आहे, आपला जेवढा घडवायचा आहे. तुम्ही आई ही मुलाला मारते ही चांगल्यासाठी मारत असतं, मुलाचं वाईट होण्यासाठी मारत नाही. पण 12 वर्षानंतर तो मुलगा समजदार होतं आणि मग तो आपल्यावर रोष ठेवतो आणि मग तो म्हातारपणे आपल्याला आता घालतो. मोठ्या एकदा मुलाची चप्पल मुलाच्या पायात वडिलांची चप्पल आली की तो मुलगा त्या वडिलांचा दोस्त होतं, मित्र होतं आणि वडिलांनी सुद्धा त्या मुलाबरोबर मित्रासारखं नातं ठेवावं. पण त्यावेळेला जर त्या मुलाला दांडका काढला तर तोच दांडका घेऊन आपल्या पाठीत घालील की नाही. मग आपण बोलतो घरात भांडणं का भांडणं होतात की आपण विचार केला नाही म्हणून. आपल्या बरोबर आज मुलगा चालतोय, मग त्या मुलाला आपला ओरडण्याचा, त्याला समजवण्याचा अधिकार, त्याचा 12 नंतर त्याला समजवण्याचा वेळ काल आलेला असतो. पण त्याला मारून शिकवण्याचा काल 5 ते 11. हे मायमाऊलीने लक्षात ठेवा की मुलांना की आपण काय आता आईने जर मारला ना तर ते सासूला राग येतो. मारा 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 पोरांना, तुम्ही पोरा मारायलाच घात देऊ. तसं नसतं. मायमाऊलीने कधीतरी चुकीचा शब्द तोंडातून गेला असेल पण तसं नसतं ते. की आई ही प्रत्येक क्षणाला, शिवाजी राजाला घडवलं कोणी, जिजाईने घडवलं. मग तिने तर चक्क सांगला होता, शिवबा माझा सिंहगड त्या उदयभानाने
किती सुंदर आपल्या मुलींना पळवून नेले, त्यांचे अत्याचार होत आहेत. मग तो जर तू गड किल्ला घेतलाच नाही ना तर मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही, एवढं तिथे ठामपणे सांगितलं होतं जिजामातेने. मग त्यावेळेला शिवरायाचं वय किती होतं? 12 वर्षाचं होतं, बरोबर की. मग एवढं करत असताना तानाजी मालुसरेने आपल्या मुलाच्या लग्नाला उठणं लागलंय, हळदी लागलाय, आणि ते सुद्धा हळदी टाकून सुद्धा राजाची आज्ञा शिरसामान्य. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे गेले. मग त्यावेळेला शिवाजी महाराज बोलले गड आला पण माझा सिंह गेला. म्हणजे मला सांगा की आईची शक्ती किती आहे. एका आई मुलं, मग आज त्या आईने शिवाजी घडवला, मग माय मावल्यानं तुम्ही आपली लेकरं घडवा. पण आता युग कुठला आलाय? मोबाईलचा. पण आईच्या पोटात मूल असताना आईच्या हातातच मोबाईल, मग तो मुलगा झाल्यावर मोबाईल हातात नाही गेला तर काय गेल बाय. मी जर गीता वाचली असती, मी जर हरिपाठाचा एक अभंग जर वाचला असता तर तो नक्कीच तो मुलगा भक्ती मार्गाला निपजला असता. पण आमचा मुलगा मोबाईल गेम खेळतोय. का गेम खेळतोय? की आईनेच मोबाईल सोडला नाही तर मुलगा कुठून सोडेल. चला जास्त काय बोलत नाही मला. हे कथा पुण्य पावन, भावाचे भाविकी परमहंस जान, पाच काशे मुलेवना उपटोनिया टाकिता. खरोखर मायबाबो हो, खरोखर भक्तजन हो, खरोखर श्रोतेजन हो, ही कथा कशी आहे? पुण्य पावन. ही कथा ऐकल्याने तुमचं काय होईल? समोर तुमच्या पापाचं काय होईल? उच्चाटन होईल, तुमचं नायनाट होईल, आणि तुमचा काय होईल? तुमचा उद्धार होईल. अशी ही पुण्यपावन कथा आहे. काय कथा आहे? की श्रवण केल्याने जे कथा नित्य पहे प्रभाते की ऐकत आहे, नित्य दिनीचा केते होतील विष्णू रूप. मला आता इथे एक आपल्याला इथे विषय येते की ही कथा प्रभाती म्हणजे सकाळी बघा, पहाटे. पण अजून एक जर आपण अर्थ लावला तर प्रभाती म्हणजे तीर्थस्थळाला जाऊन जर ही कथा निश्चित श्रवण केली किंवा सकाळी पहाटे जर, मग आता मला सांगा पहाटे जर आपण ही कथा जर ऐकायची असेल तर ही 12 वेळेला हा ग्रंथ लावायचा हा सिद्ध आहे का? हा ग्रंथ हा पुराण आहे. हा पुराण ग्रंथ तुम्ही कधीही वाचू शकता. हे 18 पुराणामधले हे पुराणांचे जे आपल्याला जे ग्रंथ दिले हे आपण ग्रंथ कधी हा 12 वेळेलाच याच कार्याला दुःखाच्या काळाला हा ग्रंथ का लावावा? कशासाठी लावा? की आज या ग्रंथामुळे एवढी समाज इथे जमलाय, इथे माय माऊल्या आल्यात. कशामुळे आल्या? त्या कथेला दादाही जावं आणि आपण तिथे कथेला यावं. पण त्यांच्या पुण्यात पण आज जे तुम्ही एवढ्यांच्या कानात जे कथा श्रवण जे केला त्यांचा पुण्याचा वाटा त्यांच्या वाटेला जाईल. आज त्यांचा वर्षभराचा प्रवास आहे. आज त्यांचा 12वा 13वा झाल्यानंतर त्यांना वर्षभराचा प्रवास आहे. पुढा कधी योग आला तर बोलू त्या वर्षभराच्या प्रवासावर. तो आज ती वेळ इथे नाही. पण ही कथा कधीही तुम्ही वाचू शकताय. घरात तुम्ही पुस्तक रूपाने सुद्धा वाचू शकता. एवढी पुण्यपावन कथा आहे. हिला बंधन नाहीये. हिला बंधन आम्ही घातला. ही 12 वेळाच वाचतात. पण इथे ग्रंथात सांगला ही प्रभाती जर तुम्ही सकाळी जर तुम्ही कथा ऐकलीत किंवा वाचलीत तर तुम्हाला तुमचा काय होईल? तुमच्या अख्ख्या कुलीचा उद्धार होईल. अशी ही कथा पुण्यपावन आहे. आम्ही सहज बोलतो काय ते वाचताना वाचू दे त्यांना, आम्हाला काय करायचं आहे, बरोबर आहे की नाही? पण ते वाचतात ते कशासाठी? जगाचा उद्धार होतोय या कथेने, आपल्या घराचा उद्धार होतोय. आजपर्यंत या मला सांगा आज 12 दिवस आपण इथे घरात होतो, किती हा घर कसा खायला आला असेल. आज माय माऊले एवढ्या आल्या का ते घर भरून वाटतंय की नाही. पण इथे कशासाठी? नामस्मरण होतोय तेवढा. प्रत्येकाच्या कानात भले चुकीचा शब्द बोलत, अगं बाय तो असा चुकीचा बोलला पण तो देवाचाच नाव बोलला ना, हे प्रत्येकाच्या कानात येतोय ऐकायला. बोला ऐशे देवधर्म एक होते परी बोलता दोन दिसते, तैसे श्रोता वक्ता दोन म्हणते परी आसते एक रूपा. इथे आता ग्रंथकर्ता सांगतोय की तुम्ही श्रोते आणि आम्ही वक्ते वाचक. म्हणजे हे श्रोते आणि वक्ते हे कसे आहेत की दोन नाहीत, की ते एक. आता कथा सांगणारा पण कथाच सांगतोय आणि ऐकणारा पण काय ऐकतोय? कथाच ऐकतोय. मग याच्यामध्ये वेगळं काय आलंय? काहीच नाही. मग श्रोता आणि वक्ता काय एक रूप आहे. आणि एक रूप झाल्यानंतर त्याच कथेला गोडी. तुम्ही जर ऐकली नाही तर आम्ही कोणाला सांगायचं?
मग इथे विष्णुदास नामा सांगतोय की श्रोतेजन हो, आजपर्यंत मी तुम्हाला ही कथा सांगितली, हे श्रोता होता आणि ऐकणारा होता म्हणून मी कथा सांगितली. आणि मग इथे काय झालं ते एक म्हणजे ते काय आहे, देवाचे स्वरूप आहे, देव स्वरूप आहे. ऐशे चित्त चौघांचे एक वय, ते केवळ एक रूप पाय. चित्त शुद्धाचा ऐकावे पुण्य कथा भारताची. आणि ही पुण्यपावन कथा, ही महाभारतीची कथा आहे. आजपर्यंत महाभारतीची कथा आपण ऐकली, महाभारत ऐकला, आजपर्यंत रक्ताचा सडा पडला, पण त्या रक्ताचा सडा पडला पण तो तिथं महाभारत संपल्यानंतर तसाच राहिला. पण या नातवानी का पंतवानी या लोकांचा काय केलाय, सर्व जीवांचा उद्धार केलाय. बघा, म्हणजे एक जरी पुत्र जर भक्तिवान जर घरात निघला तर अख्ख्या घराण्याचा उद्धार करतोय. एक कन्या जर भक्तिवान निघली तर 7 पिढ्यांचा उद्धार करतोय, 7 कुलांचा उद्धार करतोय. आपण आपल्याकडे आता 7च दादा राहिल्या. कशी ती या घरातून या माहेरातून ती सासरला जाते, सासरला गेल्यानंतर तिथं ती तिची उत्पत्ती करते, पुन्हा तिच्या मुली सासरे जातात. एवढ्या आपण 3च पिढ्या बघायला जिवंत राहतोय, 7 कुठं राहतोय, बरोबर आहे की नाही. मग एक जर मुलगी जर भाग्यवान जर भक्ती मार्गात निघली तर आपल्या 7 परिवारांचा ते उद्धार करतोय. याने तर काय केलंय, संपूर्ण कुलाचा म्हणजे पांडवांपासून भीष्मापासून तर संपूर्ण जन्मेजयापर्यंत यांनी काय केलं, या नातवाने काय केला, उद्धार केलाय त्यांच्या कुलीचा. कशाने उद्धार केला, फक्त श्रवण कानाने भक्ती ऐकली हो. त्यांनी कधी जाऊन कीर्तनात टाळ वाजवला नाही, त्यांनी कुठं कीर्तनात उड्या मारल्या नाही, त्यांनी हरिपाठाला उड्या मारल्या नाही. त्यांनी फक्त काय लक्ष दिला, कथेकर गुरुने सांगावं आणि शिष्याने ऐकावं, अशी शिष्य परंपरा त्यांनी चालवली. आणि आज त्यांनी पूर्ण परिवाराचा उद्धार केला. बोला आता वक्ते असतात, वक्त्यांना सर्वच काय माहिती अशातला भाग नाही. बरोबर आहे. ही काय 7 पिढ्यांची सांगितली ना. आता त्रेता कृता द्वापार आणि चौथा काय आहे, कले. मग 5 पिढ्यांचा उद्या पंडितचा अर्जुनाचा अभिमन्यूचा परिस्थितीचा जन्म एकच पिढ्या झाला. 7 पिढ्या होत नाही ना त्रेता युगापासून. बोला, जे शास्त्र आहे ना, शास्त्र आता आपल्या या कलियुगामध्ये 7 पिढ्या सांगितलं की 42 पिढ्या कुलांचा उद्धार करते स्त्री, असं सांगितलेलं आहे. तुम्ही प्रत्येक ग्रंथात येईल प्रौढी आहे, प्रौढी सांगितली. प्रत्येक ग्रंथाची काय सांगितली, प्रौढी सांगितली, मोठेपणा सांगितली. ही गीतेची प्रौढी सोमुखे सांगे श्रीहरी. पुण्य झाले या संचित, पुढे केवळ कृष्ण रूप होत. श्रोत्रियांचे विशुद्ध चित्त काढून घे स्वामित्व. ही कथा कशी आहे, पुण्य पावन आहे. या श्रोत्यांच्या मनात कुठेतरी किलमिश आला असेल, कुठेतरी वाईट विचार आले असतील. या भगवंताने काय केलं, कथेच्या माध्यमातून त्याच्या त्या हृदयात जे वाईट विचार होतं ते काढून घेतलं आणि काय घातलं की या कथेच्या रूपाने त्यांच्या चांगले विचार त्यांच्या मनात आले. अशा या कथेचा काय, या कथा श्रवण केल्याने काय आहे, एवढा आपल्याला फायदा आहे. ही कथा ऐकता सुख आहे आणि अवघे कृष्ण रूप होय. मापात काशी नाश होय, निसंशय एक जाणा. बरोबर इथे ग्रंथकर्ता सांगतोय की ही कथा कशी आहे, पुण्य पावन आहे. की आपल्या हातून कळत न कळत जर पाप घडले असतील, महापातक जर घडले असतील तर ही कथा तुम्ही काय श्रवण केल्याने तुमचे महापातक निघून जातील. एवढी ही पुण्य पावन कथा आहे. इथे विष्णुदास नामा आपल्याला सांगत आहेत. श्रोत्यांची माझी विनवणी, मी शिनवले कथा सांगणे. स्वामी माझ्या बोबडिया वचनी कृष्ण नाम घ्या सदा. बरोबर की इथे आता ग्रंथकर्ता काय सांगतोय की श्रोत्यांना मी काय केले, आजपर्यंत
काहीतरी वेडी वाकडी कथा सांगून मी तुम्हाला काय केलंय, शिनवलंय तुमचं. आम्ही सुद्धा आता तुमच्यासमोर बोलतोय, कोणाला ऐकायला मजा वाटत असेल, काय माहिती सांगतोय, कोणाला काय असं वाटत असेल, तरी पण मी तुम्हाला विनंती करतोय. संत नामदेव महाराज सुद्धा तुम्हाला श्रोत्यांना विनंती करतात की मी तुम्हाला काय केलंय, शिनवलंय, तुम्हाला त्रास दिलाय. मी सुद्धा तुम्हाला विनंती करतोय की आम्ही जे बोबडे बोललो, वेडे वाकडे शब्द जे तुमच्यासमोर बोलले, याच्यातून आमचा काहीतरी चुकीचा शब्द आला असेल, भावनेच्या आहारी जाऊन कधीतरी चुकीचा शब्द बोललो असेल, पण तो मनाला लावून घेऊ नका. त्यातलं चांगलं घ्या. जसं दही घुसळल्यानंतर जे लोणी निघतं की नाही, ते लोणी तुम्ही घ्या. हो, ताकच आम्हाला द्या. आंबट लागला तरी चालेल. ये भारत कथेशे नीत मुद्दरी पूर्वदांशे आणि ते ऋषिकेशी होती हरी रूपा. बघा ही कथा कशी आहे की खरोखर अशी पुण्यपावन आहे की या कथेमध्ये आता भगवंत श्रीकृष्ण सुद्धा इथे कथेमध्ये बसलेला आहे. ऋषिकेशी इथे हजर आहे, पण आपली ती नजर पाहिजे, आपली ती मनाची तयारी पाहिजे की हा ग्रंथ हाच भगवंत. ही आपली एवढी म्हणजे संत नामदेव महाराजांनी तयारी ठेवली. मला सांगा किती म्हणजे त्यांच्याकडे किती साधना असेल. सहज करते, देवा जेव वाटीत, मला आईने पाठवलं तुला जेवण घेऊन, दूध भात घेऊन, तू जेव. तू जेवलाच नाही तर काय करीन, तुझ्या चरणावर डोकं आपलं. म्हणजे बघा किती लहान मुलामध्ये किती म्हणजे सोज्वलपणा होता, किती म्हणजे निष्काम भक्ती होती. आणि मग पांडुरंगाने खाली उतरावं आणि जेवावं. आणि मग इथे घरी येऊन आईने ढोपटावं, तू खोटा बोलतो, देव कधी जेवतो का? हा रिकामा दाखवला मग हा, मग देव कधी जेवतो का? आणि मग त्यावेळेला नाम्याने आई नाही ग, चल तू चल. आणि मग त्या कोवळ्या हाताने आईला हाताला धरावं आणि मग आईने दरवाजाच्या मागून लपून पाहावं की देव जेवतोय का नाही. आणि खरोखर देव जेवला. मग या ग्रंथात भगवंत ऋषिकेशी इथे सुद्धा आपल्या या श्रोत्यांच्या पंक्तीला भगवंत बसलेला आहे. पण ती आपली समजण्याची तेवढी दृष्टी पाहिजे, समजण्याची दृष्टी पाहिजे. आणि इथे म्हणून जर ती आपली दृष्टी असेल, इथे नामदेव महाराज सांगतात की खरं देव असेल तर तुम्ही याच देही तुम्ही पुण्यपावन झालात. आम्ही आत्ता बाहेर गेल्यानंतर रात्रिकांचा ग्रंथ होता, रात्री कोणता अध्याय होता काय सांगशील, पण एकच मला ते अध्याय पण तुम्ही आठवू नका, फक्त रात्री कृष्णाचा अध्याय होता, एवढंच बोला, तुम्ही पावन झालात. ऐसे बोलणीय वचना ग्रंथ झाला संपूर्ण. भारत संपल येथून सांगे नामा विष्णुदासा. ऐसे बोलणं वचन, नामदेव महाराज काय बोलतात, ऐसे बोलणं वचन ग्रंथ झाला संपूर्ण. श्रोतेजन हो, की आजपर्यंत आपण इथे जे कथेचे चिंतन केलं, हा कथेचं चिंतन केलं, हे चिंतन एवढं गोड होतं. आणि आजपासून भारत संपले म्हणजे ही महाभारताची जी कथा होती, महाभारताची पुरवणी जी कथा, स्वर्गारोहण जे पर्व कथा होती, ही आता इथून संपले. आणि मग इथे विष्णुदास नामा आपल्याला स्वतःला सांगतोय की खरोखर ही अशी पुण्य. पण अजून त्यांना काहीतरी सांगावं असं वाटतंय. बघा एवढं आजपर्यंत तुम्हाला सात अध्यायापर्यंत सांगल्यानंतर अजून संपली सांगतोय नामदेव महाराज, पण अजून पुढे त्यांना काहीतरी सांगायचं आहे. बोला. वांजी पालने बांधती निपुत्रिकांशी पुत्र होते. ये भारती कथा ऐकती ते उद्धरती कोटी कुला. म्हणजे मला सांगा, कथा संपली सांगतोय नामा, कथा संपली सांगतोय नामा, तरी पण नामाला शेवटच्या ओळीवर सुद्धा नामदेवांना सांगायचं आहे की वांझे पालने बांधतील. या कथेचं किती काय महत्व आहे बघा, की जर कथा तुम्ही खरोखर अंतस्करणातून शांत मनातून जर तुम्ही ऐकलीत, याच्यावर भाव विश्वास ठेवून जर तुम्ही ऐकलीत, तर एखाद्या माई माऊलीला
जर पुत्ररत्न होत नसेल तर एक कथा ऐकण्याने सुद्धा पुत्र रत्न, पण त्याच्यावर विश्वास पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा विश्वास होता, माझ्या वया बुडल्या नाहीत त्या मला परत भेटतील. कोणी दादा बोलवलं त्या वया? शास्त्रींनी. माझ्या वया बुडवल्या नाहीत त्या मला भेटतील हा विश्वास होता म्हणे. मग इथे सुद्धा ग्रंथावर आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास जर मनात असेल तर ते वांझे पाळणे बांधतील. निपुत्रिका पुत्र म्हणजे जिला मूल नाही, ज्या मायमाऊलीची कोस उजवली नाही तिला सुद्धा काय होणार आहे? पुत्र रत्नाचा लाभ होईल. आणि मग हे स्वर्गारोहण पर्व कथा कशी आहे? एवढी पुण्य, फक्त विश्वास पाहिजे म्हणून. बरोबर आहे ना? आई भाकरी देईल हा मुलाला विश्वास असतं. म्हणून सकाळची मिठी मारताना गळ्याला, आई दे ग त्या पाटक्यातली भाकरी. आता त्या पण नाही ग मावले, वडापाव. जा तिकडे बोरीला उघडला सकाळचा घेऊन ये वडापाव. म्हणजे आताची परिस्थिती. मग आता वडापाव कोणती पोरं नाही फुकतील तर काय करतील सांगा मावले? बोला. विरुद्ध दिशेचा दृष्टांत आठवते काय? तेवढी सारखा वागता बोलून गेला काय माहित नाही. बाई माणसाचा विश्वास असतो का? असतं. म्हणून आम्ही बोललो विरुद्ध बोलतो. बोला. खुर्च्या भाग नाही. सर्वात स्त्री लोकांचा विश्वास असतो अशातला भावार्थ नाही. नाही 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 असा ग्रंथाचा दृष्टांत आहे. हो काय माहित नाही. काय माहिती? नवनाथाची कथा त्या बाईला मच्छिंद्रनाथाने दिली विभूती कुठं टाकली? गौरव. मग विश्वास होता नाही. भावार्थ नाही. काय झालं? बरोबर आहे का चुकीचं आहे? आम्ही ना सांगितलं ना त्यांचं सांगतं स्वतःच्या पदरचा बिलकुल नाही. हे एकापैकी स्वतःच्या पदरची. इथे श्रीमन महाभारते स्वर्गरोहण कथा परोणे सप्तमोदय गोडा पुंडली पार्वती पदे कांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय. बजरंगबली की जय. महादेव श्री रामचंद्र महाराज की जय. सर्व की जय. मंगलमूर्ती मोरया पंढरीनाथ भगवान की जय. सदा सर्वदा योग तुमचा घडावा विनाकारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंतांता रघुनायका गणेशा शिवचंद्र मोरी कारुण्य संग काही तुझवीन शंभो